कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग अंतिम. कृष्ण जन्माचा उत्सव पार पडलेला होता. पण जाता जाता स्वतः कृष्ण जन्माला येणार होते. परीला झालेल्या त्रासामुळं अक्षयने लगेच पूजा झाल्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं होतं. तिकडे डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केलेल्या होत्या आणि सोनोग्राफी सुद्धा केली होती. अक्षयने या वेळेत एकदाही परीचा हात सोडलेला नव्हता, कारण त्याला खूप टेन्शन आलेलं होतं हिला काय होतंय म्हणून. तिच्या इतक्यातच तोही तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह यावेत म्हणून देवाला प्रार्थना करत होता. सोनोग्राफी करताना डॉक्टर जेव्हा मॉनिटरमध्ये जरा जास्तच नजर फिरवताना दिसले होते, तसं इकडं त्याला टेन्शन येऊ लागलेलं होतं. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी, डबल कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. त्यावर गोंधळलेल्या नजरेने डॉक्टरकडे बघत त्याने विचारले होते, मला समजलं नाही मॉम. प्लीज काय झालं सांगाल का? तसे डॉक्टर हसू लागल्या होत्या. मिस्टर अक्षय, डबल कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं की डबल असतं. अहो, आता जास्त काळजी घ्या मिसेसची तुमच्या. कळलं का? ट्विन्स होणार आहे तुम्हाला. डॉक्टरांचे शब्द ऐकून अक्षय ताडकन जागेवरून उठला आणि परीच्या फोरहेडला वर किस करून त्याने परीला उचलून घेतले होते. इतका आनंद त्याला कधीच झालेला नव्हता. एवढा आनंद त्याला आज झालेला होता. त्याच्या या कृतीने डॉक्टर मात्र हसतच होत्या. दोघीही घरी आले. घरी येताना अक्षयने भरपूर मिठाई घेतलेली होती. घरच्यांनी दोघांच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघूनच ओळखलेलं होतं काय झालं असेल म्हणून. पण ट्विन्सची बातमी मात्र कळाल्यावर घरात डबल आनंद साजरा होऊ लागलेला होता. सगळ्यांनी परीचे खूप लाड केले होते. खूप छान बातमी त्यांना मिळालेली होती. आजींनी नजर उतरवली. परी पण खूप खुश झाली होती, पण आपल्याला ट्विन्स होणार म्हणून थोडीशी घाबरलेली सुद्धा होती. सगळ्यांनी तिला धीर देत काळजी न करायचे सांगितलेले होते. तशी तीही रिलॅक्स झाली होती. बघता बघता परीला 7वा महिना कधी लागला ते सुद्धा कळालं नाही. या 7 महिन्यात तिने अक्षयला तिच्या होणाऱ्या मूड स्विंगने मात्र हैराण करून ठेवलेले होते. रात्री अपरात्री तिला त्याच्याच हातचं खायचं असायचं आणि त्यानेही कोणतीही तक्रार न करता तिचे सगळे हट्ट पुरवलेले होते. जे तिनं म्हणलं ते तो आणून द्यायचा. तिचे पोट खूप मोठे असल्यामुळं त्यामुळं तिला पायऱ्या चढ उतार नको म्हणून त्याने आपली रूम खाली शिफ्ट करून घेतलेली होती. दिवसभर तो नसायचा ना, त्यामुळे या तिघींना तिच्यावर लक्ष पण ठेवता येईल म्हणून परीला सांगून त्याने त्यांची रूम खाली तयार करून घेतली होती. 7व्या महिन्यातच तिच्या चेहऱ्यावरचं गरोदरपणाचं तेज काहीच ओरच होतं. खूप सुंदर दिसत होती ती. आज तिचं डोहाळे जेवण करायचं होतं. हिरवी गर्द स्लीक साडी घातलेली होती तिने. त्यावर गोल्डन ब्लाउज घातलं होतं. साधे पण मोगऱ्यांच्या फुलांचे सुंदर असे दागिने घातलेले होते. गळ्यात मोठं मंगळसूत्र घातलं होतं आणि मोगऱ्यांच्या कड्यांनी तयार केलेले छोटेसे मंगळसूत्र घातलेलं होतं. कानात मोगऱ्यांची फुले घातली होती आणि चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो खूपच मस्त दिसत होता. अक्षयनेही तिला मॅचिंग हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता. त्यावर गोल्डन सलवार. गळ्यात मोत्यांची माळ घातली होती त्याने. त्यामुळे तोही एकदम हँडसम दिसत होता. तो सुद्धा खूप सुंदर दिसत होता आज. दोघीही एकमेकांना बघितलं. अक्षयने त्याला बघूनच एक डोळा मारला. हो, अलीकडे परी खूप रोमॅन्टिक व्हायची आणि अक्षयला असं काहीतरी करून त्रास द्यायची. अक्षयने हसतच नाईमध्ये मान हलवली आणि तिला घेऊन रूममधून बाहेर आला. परीच्या इच्छेप्रमाणे तिचे फोटो सुद्धा काढले होते त्याने. काहीच कपल तर काही तिचे एकटीचे असे बरेचसे फोटो त्यांनी काढून घेतले होते. नंतर कार्यक्रमाचा मुहूर्त नको जायला म्हणून तिला एका मोठ्या झोपाळ्यांवर बसवलेले होते. त्यालाही मोगऱ्यांच्या फुलांनी सजावट केलेली होती. खूप छान तो झोपाळा सजवलेला होता. 5 सवासणींनी मिळून तिची ओटी भरली. नंतर बाकीच्या आलेल्या सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावून ओटी भरली होती. त्यानंतर अक्षयला तिच्या जवळ बोलावून त्याच्या पुढं 3 वाट्या ठेवल्या होत्या. पेढा की बर्फी म्हणत सगळ्यांनी त्यांच्या भोवती जोरात ओरडू लागले होते. दोघांनीही एकमेकांना बघत एका वाटींवर हात ठेवला होता.
त्या वाटेखाली एक पेढा आणि एक बर्फी होती. तसा सगळ्यांना आनंदच झाला. परीला जास्त वेळ बसता येतच नव्हतं, म्हणून लवकरच कार्यक्रम त्यांनी आवरता घेतला. तिचे पोट खूप मोठे होते ना, त्यामुळे तिला बसायला त्रास होत होता. सगळ्यांनी जेवण आवरलं आणि आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले होते. परीनेही जेवण केले, पण तिला जरा अस्वस्थ वाटत होतं. पोटातून हलक्या हलका चमका निघत होत्या. तिला त्रास होत होता. तिचं सारखं या कुशीवरून त्या कुशीवर होणं चालू झालेलंच होतं. तिचं पोट पण दुखत होतं. अक्षय तिच्या चुलबुलीने जागा झाला होता. त्याने तिला विचारलं, काय होतंय परी तुला? असं विचारल्यावर ती त्याला बोलू लागली, नाही, कारण माझं पोट आहे ना, खूप दुखू लागलेलं आहे आणि कळ पण निघत आहे. पण तिचं पोटांकडे सतत जाणारा हात बघून त्याने पटकन आईला बोलवून आणले होते. आईने तिची अवस्था बघून लगेच गाडी काढायला सांगितली होती आणि घरात आजींना सांगून काकींसोबत सगळेच हॉस्पिटलला आलेले होते. 7व्या महिन्यातच तिला प्लेन होतोय बघून तर खरं तर सगळेच घाबरलेले होते. अक्षयने फास्ट गाडी पळवत तिला हॉस्पिटलला आणले होते. गाडीतच असताना तिच्या डॉक्टरांना कॉल करून तिची परिस्थिती सांगितल्यामुळं त्याही पटकन हॉस्पिटलला आलेल्या होत्या. त्यांनीही आल्या आल्या नर्सला ओटी तयार ठेवायला सांगितलेलीच होती. अक्षयची गाडी हॉस्पिटलच्या बाहेर पोचताच त्यांनी बोर्ड बॉयला स्ट्रेचर आणायला सांगितले होते आणि परीला त्यावर झोपवले. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये डायरेक्ट नेले होते. तिची सोनोग्राफी केली तर डिलिव्हरी कोणत्याही क्षणी होणार असे दिसतच होते. डॉक्टरांनी अक्षय आणि त्यांच्या फॅमिलीला तिची कंडिशन सांगितलेलीच होती आणि पटकन फॉर्मॅलिटी पूर्ण करायला सांगत होत्या. त्याला तर काही सुचत नव्हते. त्याला खूप टेन्शन आलेलं होतं. तरीही डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज त्याने पूर्ण केलेल्या होत्या. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर ऐकू येणाऱ्या किंचाळ्या ऐकून अक्षय स्वतःलाच हतबल फील करत होता. त्याला खूप कसं तरी होत होतं. खूप त्रास होत होता त्याला. परीला त्रास होत होता म्हणून त्याला सुद्धा कसं तरी होत होतं. त्यात 2 बाळ असल्याने रिस्क तर होतीच. एका बाळाचे नाळ दुसऱ्या बाळाच्या गळ्यात अटकून फास बसलेला होता. ऐनवेळी अशी कॉम्प्लिकेटेड परिस्थिती झाली होती की कोणालाही काहीच कळालं नाही. एकतर परी किंवा बाळ यातलं एकच जण वाचू शकेल असे डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलेच होते. हे ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याला थरथरत होतं. तर इथे आई आणि काकींनी गणपतीच्या मूर्तीपुढं जाऊन अखंड अभिषेक सुरू केला होता. सगळ्यांनीच परीकडेच लक्ष होते. अक्षयकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तो सुन्न होऊन बसला होता. त्याला टेन्शन आलेलं होतं, आता काय होईल म्हणून. निखिलला जसं समजलं तसं तोही हॉस्पिटलला आलेला होता. त्याने अक्षयच्या खांद्यांवर हात ठेवला आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. आता जवळजवळ सकाळ होत आलेलीच होती, पण अजूनही आतून काहीच आवाज आलेला नव्हता. त्यामुळे तर सगळेच काळजीत होते. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं होतं, आता काय होईल म्हणून. आजींनाही ही कंडिशन समजली. तसे त्यांनीही घरचे सगळे देव पाण्यात ठेवले होते. जतपर्यंत परीला मोकळं करत नाही तत्पर्यंत मी पाण्यातून बाहेर काढणार नाही, अशी आजी म्हणत होती. रिया, निकिताने राजवी, चिकूचं आवरलं आणि त्यांना खायला देऊन डबा घेऊन दोघी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. निखिलने अक्षयला कॉफी आणलेली होती. तीच त्याला देण्याचा प्रयत्न तो करत होता. रियाने ते बघितले. निखिल तिथं आलंय हे बघून तिला सुद्धा बरे वाटत होते, कारण तिनेच त्याला कॉल केलेला होता. या सर्व तिने त्याला सांगितलेल्याच होत्या. सगळ्यांना सावरताना बिचारीची होणारी दमछाक बघून तिलाच त्याची दया आली होती. सकाळी बरोबर 7 वाजता ओटीचा दरवाजा उघडला होता आणि एका नर्सने छोट्याशा बाळाला रियाच्या हातांमध्ये दिले होते. रिया पाणावलेल्या डोळ्यांनी त्या बाळाकडे बघत होती. तर अक्षयने पटकन नर्सला परी कशी आहे ती विचारत होता. नर्स, परी कशी आहे? माझी वाईफ, ती कशी आहे? नर्सने, थोडा वेळ थांबा, तुमच्याशी डॉक्टर बोलायला येतीलच, तेव्हा बोलून घ्या, असे सांगून परत ओटीमध्ये निघून गेली होती
आणि त्याच वेळी दुसऱ्या नर्सने दुसऱ्या बाळाला अक्षयच्या हातामध्ये दिले होते. त्या बाळाला हातात घेताना अक्षयचे मात्र हातपाय थरथर करत होते. त्यांचं बाळ भावनांचं एक वादळ उठलेलं होतं त्याच्या मनामध्ये. नको तितक्या शंका येत होत्या त्याच्या डोक्यामध्ये. विचाराने तो सैरभैर झालेला होता आता. थोड्याच वेळात डॉक्टरांनी त्याला केबिनमध्ये बोलावून घेतले होते. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अक्षय, हे बघा, तुमचे दोन्ही बाळ आता ठीक आहेत, पण तुम्हाला त्यांची खूप जास्त काळजी घ्यावीच लागेल. फक्त वेळेआधी डिलिव्हरी झाल्याने त्यांची काळजी थोडी जास्त घेतली गेली म्हणजे चांगलं होईल. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अक्षय मन लावूनही त्यांचं बोलणं ऐकतच होता. त्याने मध्येच डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, परी कशी आहे? त्याचे पाणावलेले डोळे बघून डॉक्टरांनाही वाईट वाटतच होते. पण त्यांनी जास्त वेळ न घेता, मिसेस परी ठीक आहेत आता, पण ब्लड लॉस थोडा जास्त झाल्यामुळं त्या बेशुद्ध आहेत. रात्रीपर्यंत त्या शुद्धीवर येतीलच. तोवर तुम्ही बाळाची काळजी घ्या. परी ठीक आहे हे ऐकून अक्षयने मोकळा श्वास सोडला होता. त्याला आता बरं वाटत होतं. तर बाकीच्यांनीही देवाला हात जोडले होते. आता फक्त रात्रीपर्यंत वाट पाहायची होती, कारण परीला रात्री सुद्धा येईल असे बोललेले होते डॉक्टर. सगळ्यांनी देवाचे आभार मानले. रात्री 7च्याच दरम्यान परीला शुद्ध आलेली होती. त्रास तर होतच होता म्हणा तिला, पण बाळांना बघून तो त्रास तिला जाणवलाच नाही. तिला उठायला मॉम आणि काकींनी मदत केली होती आणि बाळाला फिटिंग केली. तिला लगेच तर काही जमणारच नव्हते म्हणा. तिची तब्येत पण खूप नाजूक झालेली होती. तिची सुद्धा काळजी जास्त घ्यायला डॉक्टरांनी सांगितलेलेच होते, कारण तिला खूप अशक्तपणा आलेला होता. अक्षय आत आला आणि परीच्या डोक्यांवर हलके किस केले. अक्षय म्हणाला, कशी आहेस परू? त्याचा आवाज भरून आल्यासारखा वाटत होता तिला. तिनेही ठीक आहे म्हणून त्याला सांगितले. 10-12 दिवसानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली होती. तिला आता बरं वाटत होतं. आधीपेक्षा तिची तब्येत आता खूप छान झाली होती. तिची आई वडीलही तिला भेटायला आलेले होते आणि नातवंडांना सुद्धा भेटत होते. आता तिला डिस्चार्ज मिळणारच होता. बाळपण छान आता गुटगुटीत झालेले होते. एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती तिला. मुलगी दिसायला सेम अक्षय सारखीच होती, तर मुलगा परीसारखा. सगळेच आता आनंदी झालेले होते. सगळ्या घरांना आनंद झालेला होता. परीचा डिस्चार्जची प्रोसिजर पूर्ण करून अक्षयने घरी मॉमला आणि काकींनी दोन्ही बाळाला घेऊन गाडीत बसले होते. घरी आल्यावर बघितलं तर दामोदर मेन्शन पूर्ण लाइटिंगने झळकत होता. गेट पासून तर मेन डोअर पर्यंत संपूर्ण रस्ता फुलांनी सजवलेला होता. दाराबाहेर मस्त छान रांगोळी काढलेली होती. त्यामध्ये 2 छोटी छोटी पावले काढलेली होती. सगळीकडे ब्ल्यू आणि पिंक फुलांचे कॉम्बिनेशन केलेले होते. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. दारात त्यांची आरतींची तयारी करून आजी आणि रिया आणि निकिता तसेच राजवी आणि चुकू पण खूप एक्साइटमेंट मध्ये वाट बघत होत्या. परीकडे एक बाळ देत काकी घरात गेल्या आणि दुसरे बाळ अक्षयकडे देऊन मॉम सुद्धा आतमध्ये गेल्या होत्या. आज जाऊन दोन्ही बाळांची आणि परीची आरती केली आणि दोन्ही बाळांचे इवल्या पावलांचे ठसे पांढऱ्या कपड्यांवर घेतले होते आणि मगच यांचा गृहप्रवेश झाला. बाळ आली म्हणून राजवी आणि चिकू सुद्धा जवळून हलवतच नव्हत्या. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता बाळ घरी आल्यामुळं. परी हसून प्रेमाने त्यांना बाळांची एक एक गोष्ट सांगत होती. आपल्या भरल्या परिवाराला कोणाची नजर नको लागायला म्हणून आजींनी मनातच बोटी मोडली होती. अक्षय परी आज आपली फॅमिली पूर्ण झालेली आहे म्हणून प्रेमाने हसत बघत होता. सगळ्या फॅमिलींना आज आनंद झालेला होता. भेटूया पुढच्या कथेमध्ये. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेत. तत्पर्यंत बाय बाय.